मित्रांनो, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी होणारी आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि भक्तिमय सणांपैकी एक आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. भक्तिभाव, नामस्मरण, उपवास आणि सेवाभाव यामधून भगवान विठ्ठलावरील श्रद्धा व्यक्त केली जाते. आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धी करून ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचा पवित्र संकल्प मानला जातो. मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा व त्याचे काय महत्त्व आहे याचे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्याचबरोबर घरातील देवघरात श्री विठ्ठल रुक्मिणी किंवा भगवान विष्णूची पूजा करावी. मित्रांनो, उपवासाच्या दिवशी तुळशीचे पाने विठ्ठलाला अर्पण करावीत. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल विठ्ठल असा जप करावा. याने मनशांती लाभते. दिवसभर शक्य तितके नामस्मरण, भजन, हरिपाठ, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. आषाढी एकादशीच्या उपवासात फळे, दूध, ताक, दही, शेंगदाणे, राजगिरा लाडू, राजगिरा, शेंगदाणा, बटाटा, सेंदव मीठ यांचा वापर करून उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, कांदा, लसूण, मांसाहार, मद्य आणि तामसिक पदार्थ या उपवासाच्या दिवशी टाळावेत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी द्वादशीला पूजा करून गरजूंना अन्नदान किंवा दान देऊन उपवास सोडावा. हा आषाढी एकादशीला उपवास करण्यासाठीचे काही नियम आहेत. हे आपण आवर्जून सगळ्यांनीच अंमलात आणावेत. याने मनशुद्धी, मन शांत होते व आपल्याला जे हवं आहे ते मिळतं. मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा हे पाहिलं, पण आषाढी एकादशीचा उपवासाचे काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्त्व म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांची शुद्धी होते. भगवान विठ्ठल व विष्णूची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे. मन शांत राहते आणि भक्तिभाव वाढतो. संयम, आत्मनियंत्रण आणि सकारात्मक विचारांची सवय लागते. त्याचबरोबर वारीची आणि विठ्ठल भक्तींची परंपरा जपण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मित्रांनो, आषाढी एकादशीचा खरा अर्थ म्हणजे श्रद्धा, भक्ती, संयम आणि नामस्मरण. आपण सर्वांना भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विसरू नका. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.